वर्षानंतर गदा घेतली आणि पुन्हा आता एकदा सज्ज झालेला आहे. ह्यावेळेला तसा मातीचा ड्रॉ खूप सोपा गेलेला आहे आणि फायनलमध्ये तुम्हीच असाल अशा सगळ्या कुस्ती सगळ्यांच्या अपेक्षा आहे. काय म्हणा? सर्वात आधी नमस्कार सगळ्यांना माझा. आणि माझा प्रवास हे तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे, सांगण्याची काही गरज नाही. सगळ्यांनी डोळ्यानं पाहिला महाराष्ट्रानं करून आपल्या. तर मला भरभरून महाराष्ट्रानं प्रेम दिलेलं आहे. एक काळी माझ्यावर अन्याय झाला होता कुठंतरी काहीतरी, ते कुठंतरी भरून बी काढला महाराष्ट्रानं माझ्याकडून. आणि मागच 2023-24 साली माझा खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा दिली. आणि ह्या वर्षीही मी परत ना इंजुरीच्या काळातून उठून आलो, परत ना आता महाराष्ट्र केसरीच्या कॉम्पिटिशनला हाईट देतो आहे. आणि सोप्पा महाराष्ट्र केसरीचं कॉम्पिटिशन आहे, हे सोप्पं म्हणू शकत नाही. कारण की महाराष्ट्र केसरीच्या कॉम्पिटिशनला प्रत्येकजण मेहनत करून आलेला असते, प्रत्येकजण एकच ठाणून आलेलं असते. पण महाराष्ट्र केसरी नेऊया तर फाईट ही जबरदस्तच असणार. सगळ्या बारका असो मोठा असो, कोणाला बारकं म्हणू शकत नाही किंवा कोणाला मोठं म्हणू शकत नाही. सगळे सर समान आहेत. तर मी पण त्यांच्यातच आहे, सर समान आहे. मी बी एक छोटासा सगळ्यांच्या मनात बसलेला पैलवान आहे. तर मला एवढंच वाटतं की महाराष्ट्र केसरी एक कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशनपुरतं कॉम्पिटिशन राहू दे. आणि बाहेर पब्लिक, बाहेर माणसं जी काय आहेत, माझी फॅन फॉलोअर्स आहेत, माझं सगळं परिवार आहे, महाराष्ट्र माझा सगळा परिवार आहे. तर त्यांच्या मनात कुठंतरी माझ्याबद्दल प्रेम आहे. आणि मला खरोखर ते एक आपल्या महाराष्ट्राचा एक लाडका मुलगा म्हणून ते प्रेम करतात. एक महाराष्ट्राचा लाडका मुलगा, महाराष्ट्राचा लाडका पैलवान. तर हे असं म्हणून मला प्रेम करतात. तर आपण सर्वांनी माझ्यावर असंच प्रेम राहू द्या. महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशनला प्रत्येक वर्षी येत राहणार आहे. तर हे मी नेऊ का दुसरं कोणी नेऊ, पण माझी तर इच्छा आहे की आपल्या सर्वांचा आशीर्वादानं ही महाराष्ट्र केसरीची गदा मला भेटावी. आणि मी गंगावेश तालमीला परत एकदा ते उत्सवाचा आनंदाचा क्षण द्यावा, आमच्या वस्तादांना ते आनंदाचा क्षण द्यावा. तर सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं, त्याच्याबद्दलच मी धन्यवाद बोलतो सगळ्यांना. वस्तादांची फार इच्छा होती गंगावेशमध्ये गदावी, बरेच वर्षांनी तुम्ही पूर्ण स्वप्न केलं आहे. वस्तादांनी आईवडिलांबाबत काय म्हणाल? आम्ही आणि आईवडिलांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी कष्ट केलेलं आहे, खूप माझ्या मागं खूप कष्ट केलेलं आहे. प्रत्येकाचे आईवडील करतात, माझेच नाही, प्रत्येकाचे आईवडील करतात. तर त्या कष्टाचं फळ कुठेतरी त्यांना दिलेलं आहे. आणि अजून एकदा मला अशी इच्छा आहे की आतापर्यंत त्यांच्या सर्वांची इच्छा होत्या, पण आता माझी इच्छा आहे की मी स्वतः माझ्या इच्छेनुसार मी त्यांना ही गदा द्यावी. तर आणि वस्तादांचं बोलायला गेलं तर ते मी पान आयुष्यभर त्यांचं पाय धुवून पेलं तरी मी फिरू शकत नाही. त्यांनी माझ्यावर म्हणजे की प्रत्येक गोष्टीने लक्ष दिलं, माझ्यावर प्रॅक्टिस करून घेतली, मला रागाला गेले, मला मारलं, मला सगळ्या गोष्टी केल्या. पण ह्या सगळ्यांच्या मागं कुठंतरी त्यांचं प्रेम होतं की माझा कुठंतरी मी घडवलेला एक पैलवान एक चांगली लाईफ जगावं. पैसा पाणी महाराष्ट्र केसरी गदा मुलं हे सगळं भेटून जाईल, पण बाहेर जे जगल तो एक चांगली लाईफ जगावून चांगला माणूस म्हणून जगावं ही आमच्या वस्तादांची इच्छा आहे प्रत्येक पैलवानांकडून. तर आमच्या वस्तादांची इच्छा मी पूर्ण करतो आहे आणि पहिली बी केलेली आहे. तर वस्तादांचं पान मी कधीच तुटू शकत नाही. यावर्षी बऱ्याच घडामोडी घडल्या तरी जो फॅन वर्ग राहिला आहे, महाराष्ट्र आजही तुमच्यावर तेवढाच जिव्हाळ प्रेम करतो आहे. त्याची इच्छा आहे की परत एकदा पुण्यात, खरं तर ही यंदाची स्पर्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, प्रचंड असं बक्षीस आहे. पुन्हा एकदा सिकंदर जो जिताबाई सिकंदर असं तुमच्याकडे म्हटलं आहे. घडामोडी घडल्या, सगळं काही झालं, पण माझ्या फॅन वर्गाला, माझ्या परिवाराला सगळ्याला माहीत होतं की सिकंदर खरा आहे. सिकंदर खरा आहे, त्याच्यामुळं आज बाहेर आहे. आज सगळ्या गोष्टींबद्दल तो सगळ्या गोष्टीतून बाहेर आहे. म्हणजे की माझ्याबद्दल काय काय घडलं, काय काय नाही घडलं, सगळ्या घडामोडी या 2 वर्षांची घडल्या. त्या सगळ्या गोष्टींपासून मी आज लांब आहे. का? सिकंदर आज खरा आहे, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींपासून लांब आहे. तरी सगळ्यांना माहीत होतं, त्याच्यामुळं हे प्रेम जे होतं ते प्रेम तसंच राहिलं. आणि आज सगळ्यांच्या मनात एवढंच आहे की सिकंदर शेखच महाराष्ट्र केसरी आहे. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की या आपल्या सर्व महाराष्ट्राची इच्छा पूर्ण व्हावी. आणि पैलवान काय येत जातात राहत सगळे, मी आहे आज, माझ्या मागोमाग पुणे अजूनही आपल्या महाराष्ट्रातले बरेच पैलवान आहेत. महेंदर आहे, पक्का बनकर आहे,
आपलं तालमीतलं रोहन पवार आहे, शिवा चव्हाण आहे. माझ्या मागं बरेच पहलवान येत जातील. मी आहे, आज माझ्या मागं कोणी ना कोणी घडत महाराष्ट्राचं नाव उंच करत. हे आपल्या महाराष्ट्राची स्पर्धा आहे, यात तर आपण मानतोच. पण माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातला असा पहलवान असावा की तो कुणालाही झुकू नये, कुठलाही पहलवान आला तर झुकू नये. माझी एवढी इच्छा आहे की आपण आपल्या महाराष्ट्रात काही करू, आपल्या महाराष्ट्रात कसंही खेळू. म्हणजे की आज आपल्या महाराष्ट्रात बाहेरची पोरं येऊन जे कुस्त्या करतात, आपल्यावर वरचढ राहतात, ते कुठंतरी मी बंद केलेलं आहे आज. आणि माझ्या मागं आज 2-3 पहलवान आहेत असे आहेत की त्यांनी मी माझ्या मागं वसान वारसा चालवला आहे. आपल्या काकासाहेब पवार तालमीतले पहलवान, अजून आमच्या गंगावीस तालमीचे पहलवान, अजून आपल्या महाराष्ट्रातले बरेच पहलवान आहेत. पृथ्वीराज पाटील आहे. तर माझ्या मागं कुठेतरी वसा चालतो. माझी इच्छा आहे की कोणीही असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि लाल मातीचं कुस्ती खेळ आहे. तर ह्या आपल्या लाल मातीचं कुठं मान खाली जाता कामा आहे. फक्त एवढंच माझी इच्छा. मनोबल तुमचं जे आहे, जेव्हा तू मैदानात उभा राहता, प्रेक्षकांचं तर मनोबल तुम्हाला मिळतंच, पण असा कुठला असा सिकंदर त्या मैदानात नक्की येतो की जो पिछाडीवर असतो आणि शेवटच्या क्षणी बाजी मारून जातो? बाहेर जो असतो तो सिकंदर वेगळा असतो, तो प्रेमळ सिकंदर असतो. आणि जो मैदानात सिकंदर खेळतो तो रागीट असतो, एक अग्रेसिव्ह असतो. तर ह्या दोन्ही सिकंदरमध्ये फरक आहे. दोन्ही सिकंदर महाराष्ट्राला आवडतात. प्रेमळही आवडतो, अग्रेसिव्हही आवडतो. फक्त एवढंच आहे की मी जे मैदानात असतो ते वेगळा असतो. मला फक्त समोर कुस्ती दिसते आणि कुस्ती लवकरात लवकर मी कसं जिंकून जाईल हे मला दिसतं.